तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. कारण लाडकी बहीण योजनेबाबत आता अशी एक माहिती समोर आली आहे की जी प्रत्येक लाभार्थी महिलांना माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एकाच वेळी 2 महिन्यांचा हप्ता येणार आहे का? निवडणूक आणि केवायसी याबाबत सगळं स्पष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल सुरू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला पडत असतात. आणि त्याबाबत आता या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. तर काय अपडेट आहे बघा. लाडक्या बहिणींना दरमहा मिळणारे 1500 रुपये अनुदान. बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे महिन्याला त्यांच्या बँक खात्यात येत असतात. आता त्याबाबत सलग 2 महिन्यांचे हप्ते एकत्र येण्याची जोरदार शक्यता आहे. बघा, 1500 व 1500 3000 रुपये हे 2 महिन्याचे एकत्र देण्यात येत आहे. या संदर्भात जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. म्हणजेच पाहिलं तर पात्र महिलांच्या खात्यात ते 3000 रुपये जमा होऊ शकतात. आता पहा, महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता सुरू असली तरी या योजनेच्या अनुदानावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट करण्यात आलं आहे. कारण ही योजना आधीपासूनच सुरू असल्याने तिला आचारसंहितेशी काहीही संबंध नसल्याने असं आयोगानं सांगितण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी येणार. सूत्रांच्या माहितीनुसार महापालिकांच्या मतदानाच्या अगदी 2 ते 4 दिवस आधी, बघा, 2 ते 4 दिवस आधी हा 2 महिन्यांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, दोन्ही हप्ते म्हणजे या ठिकाणी सोबत येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येलेली आहे. आणि मतदानाच्या अगदी 2 ते 4 दिवस अगोदरच दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. आणि यासाठी आवश्यक तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. आता महत्त्वाचं, लाडक्या बहिणींना केवायसी नसेल तर अडचण वाढू शकते. या योजनेत सध्या एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी नसेल त्यांना महिन्याला त्यांचे पैसे अडकू शकतात किंवा येणे देखील बंद होऊ शकते. त्यामुळे सरकारने केवायसी करण्यास सांगितण्यात आलेलं आहे. एकूण 2,42,00,000 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 1,60,00,000 महिलांनीच केवायसी पूर्ण केली आहे. तर बघा, एकूण लाभार्थी 2,42,00,000 आहेत आणि त्यापैकी फक्त 1,60,00,000 महिलांनीच केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे बाकीच्यांचे हप्ते अडकू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करणं आवश्यक आहे. केवायसीची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर आणि सोबत आज आपण पाहिलं तर आज तारीख आहे 19 डिसेंबर. त्यामुळे बघा, कमी कालावधी आहे, त्यामुळे केवायसी पटकन करून घ्या. यामुळे जवळपास 50 ते 60 लाख लाभार्थी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.